राज्यात नवी पीक विमा योजना लागू आजपासून करण्यात आली आहे। या नवी पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। शेतकरी बांधवांनो, जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। व्यवस्थित माहिती समजून घेऊया। राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे। जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली आहे। याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती महत्त्वपूर्ण माहिती आहे। राज्यातील पीक विमा योजनेत आतापर्यंत 50% ट्रिगर हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते। उर्वरित ट्रिगर्स NDRF आणि SDRF यंत्रणांद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते। मात्र अनेक पीक विमा कंपन्या काही CSC सेंटर मार्फत गैरप्रकार झाल्याचे आढळले आहे। कंपन्यांनी तब्बल 10,000 कोटींचा नफा कमावल्याचा उल्लेखही मंत्री यांनी यावेळी दिला आहे। सरकार एवढा पैसा पीक विमा कंपन्यांना देत असेल तर तोच पैसा थेट शेतकऱ्यांच्या शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी का वापर करू नये, असा सुद्धा सवाल उपस्थित करत त्यांनी नव्या योजनेची गरजेचे समर्थनही यावेळी केले आहे। आता पुढे बघा, नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा कवच देण्यात येणार आहे। खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नव्या पिकांसाठी 5% इतकी आकारणी करण्यात येईल। उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून भरली जाणार आहे। या योजनेत विमा कंपनी बदलण्याऐवजी नियमाचे काटेकोर अंमलबजावणी आणि पारदर्शक ट्रिगर प्रणाली ठेवण्यात आली आहे। सध्याचे ट्रिगर बदलणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतर बघा पुढे, यावेळी सदस्य खोत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारची स्वतःची विमा कंपनी स्थापन करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचेही त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता यावर्षी अशा पद्धतीने लाभार्थ्यांना नवीन पीक विमा योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।